आज बघूया इनविजिबल नेकलेस कसा तयार करायचा. त्याच्यासाठी घेणार आहोत आपण वायर. हिला म्हणतात गेअर वायर. ही वायर आपण घेतली आहे साधारण 1 ते 1.25 फूट. ही गळ्याच्या मापाप्रमाणे वापरायची. गोल्डन कलरचे कडी हुक, त्याच्यानंतर लक्ष्मीचे कॉईन, त्याच्यानंतर जंप रिंग. हे आहेत एक प्रकारचे डिझायनर मणी आहेत. हे वेगवेगळ्या नेकलेसमध्ये वापरले जातात आणि हे आहेत 0 नंबरचे गोल्डन मणी. त्याच्यानंतर हे पण डिझाईनवाले मणी आहेत आणि आपली नेहमीची प्लायर. तर आता हे सगळं करण्यासाठी आपण पहिल्यांदा गेअर वायर घेतली आहे. त्या गेअर वायरचं एक मिडल म्हणजे एक सेंटर काढून घेतला आहे. त्याला ना मार्करनी मार्क करून घ्यायचं आहे. हे मार्किंग करून ह्याच्यासाठी घ्यायचं असतं की आपल्याला आपलं जे पेंडंट आहे ते बरोबर मधल्या ठिकाणी यावं, त्याचं मेजरमेंट चुकायला नको. ह्याचं कारण काय आहे हे तुम्हाला नंतर समजेलच. आता आपण कडी आणि हुक सेपरेट करून घेतला आहे. एक गोल्डन मणी 0 नंबरवाला आपण घालून घेतला आहे गेअर वायरमध्ये आणि त्याच्यानंतर याच्यात दाखवल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये हुक घातला आहे आणि तीच वायर परत हुकमधून काढून परत 0 नंबरच्या मण्यामध्ये घालून घेतली आणि त्याला पक्कडच्या मदतीने किंवा प्लायरच्या मदतीने प्रेस केलं आहे. असं प्रेस केल्यानंतर हा जो मणी आहे हा तुटतो आणि तिथे जी गेअर वायर आहे ती फिक्स होते, ती हलत नाही. आता बघा, आता हे घेतल्यानंतरचा जो आपला मिडल आहे त्याच्यामध्ये आपण आता याच्यात दाखवल्याप्रमाणे पटापट आपलं सगळं मटेरियल जे आहे ते ओवून घेऊया. याच्यामध्ये पहिले गोल्डन मणी, मग डिझाईनवाले मणी, मग त्याच्यानंतर पुन्हा मोठे डिझाईनवाले मणी, लक्ष्मी कॉईन, अशा या सिक्वेन्सनी ओवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीने गेअर वायरचा हा नेकलेस इनविजिबल बनवायचा आहे तो. तर ह्याच्यामध्ये 3 जे कॉईन आहेत हे मध्ये राहतील. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे 0 नंबरचे जे मणी आहेत ते प्रेस केल्यानंतर तुटतात आणि ते गिअर वायरला एकदम परफेक्ट अडकतात, त्याच्यामुळे हलत नाही. आता हे पेंडंट जे आहे हे पेंडंट एकदम परफेक्टली रेडी झालेलं आहे. हे रेडी झाल्यानंतर मग आपण त्याच्या दोन्ही साईड्ससुद्धा करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे पेंडंट रेडी झालं आहे ते. त्याच्यानंतर आता एक 2 इंचाची गॅप सोडून आपण पुन्हा 0 मणी, त्याच्यानंतर मध्ये डिझाईनवाला मणी, पुन्हा 0 मणी असं घेतलं आहे आणि आता हे दोन्ही साईड्स मी प्रेस करून तोडून घेतल्यामुळे बरोबर त्याचा एक पेंडंट किंवा एक छोटंसं एक अटॅचमेंटसारखं तयार झालं आहे, जी डिझाईन खूप सुंदर दिसते. आता आपण दोन्ही समोरासमोर आणून त्याचं मेजरमेंट इक्वल करून परत सेम प्रोसिजर रिपीट करूया. आणि आता पुन्हा एकदा लक्ष देऊन बघा की मी पहिल्यांदा जी प्रोसेस सांगितली होती तशीच सेम दुसरा एंडसुद्धा करून घेतलेला आहे. पण या बाजूला आता या बाजूला कडी आहे, त्या बाजूला हुक होता. आता आपण हे पुन्हा रिव्हर्स घेऊन त्याच्यामध्ये मण्यामध्ये अडकवलेलं आहे आणि पुन्हा प्लायरच्या मदतीने आपण त्याला कट केलं आहे किंवा प्रेस केलं आहे. तो मणी तोडल्यामुळे ते एकदम टाईट पॅक झालेलं आहे, जसं तुम्ही याच्यात बघू शकता. आता हा आपला इनविजिबल नेकलेस एकदम परफेक्टली रेडी आहे.